नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण कॅपिटल बजेट आणि रेव्हेन्यू बजेट काय आहेत हे बघणार आहोत. तर बघा, द युनियन बजेट ऑफ इंडिया इज डिवायडेड इनटू रेव्हेन्यू बजेट अँड कॅपिटल बजेट, विच टुगेदर रिफ्लेक्ट्स द गव्हर्नमेंट फायनान्शियल ऑपरेशन. म्हणजे गव्हर्नमेंटचे जे काही फायनान्शियल ऑपरेशन आहे ते टोटल दोन भागामध्ये डिवाइड झालेले असते. त्याच्यामधला पहिला भाग जो असतो त्याला आपण रेव्हेन्यू बजेट म्हणतो आणि दुसरा जो भाग असतो त्याला कॅपिटल बजेट म्हणतो. आता रेव्हेन्यू बजेट म्हणजे काय हे बघू आपण पहिले. आता रेव्हेन्यू बजेट म्हणजे काय, ज्याला महसुली अर्थसंकल्प आपण म्हणतो. त्याच्यामध्ये स्टेटमेंट ऑफ द गव्हर्नमेंट इन गव्हर्नमेंट रेव्हेन्यू रिसिप्ट अँड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, म्हणजे महसुली जमा आणि महसुली खर्च हे दोन्ही मिळून काय होते की महसुली रेव्हेन्यू बजेट. रेव्हेन्यू बजेट म्हणजे काय काय ना, रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे काय महसुली जमा आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ज्याला महसुली खर्च, अशा दोन गोष्टी येतात. आता बघा, कधी कधी साधा क्वेश्चन येते की रेव्हेन्यू बजेटमध्ये काय काय असते, किंवा रेव्हेन्यू बजेटमध्ये रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे रेव्हेन्यू जमा आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे रेव्हेन्यू खर्च, या दोन गोष्टी येतात. आता फीचर ऑफ रेव्हेन्यू बजेटिंग. आता बघा, याचे महसुली बजेटचे काय काय फीचर्स असतात. प्लॅनिंग डे टू डे इन्कम अँड एक्सपेन्सेस, म्हणजे डेली खर्च भागवण्यासाठी किंवा इन्कम खर्च भागवण्यासाठी ह्या गोष्टी या बजेटचा वापर होतो. मनी स्पेंड फॉर रेग्युलर रनिंग बिझनेस, नंतर शॉर्ट टर्म असते ते सगळे डिसिजन, नंतर स्मॉल अँड रेग्युलर एक्सपेन्सेस असतात. निडेड फॉर डेली ऑपरेशन, म्हणजे दररोजचं किंवा एखाद्या महिन्याचं ऑपरेशन चालू करण्यासाठी हे म्हणजे याचा वापर होतो. नंतर डज नॉट क्रिएट ॲसेट, संपत्ती निर्माण करत नाहीत हे. नंतर असते आपलं कॅपिटल बजेट. आता बघा, कॅपिटल स्टेटमेंट ऑफ द गव्हर्नमेंट कॅपिटल रिसिप्ट अँड कॅपिटल एक्सपेंडिचर. जसं रेव्हेन्यू बजेटमध्ये आपण बघितलं ना, काय होतं की त्याच्यामध्ये रेव्हेन्यू रिसिप्ट प्लस रेव्हेन्यू एक्सपेंडिचर सेम आहे. इथं काय कॅपिटल बजेटमध्ये कॅपिटल ऑफ द स्टेटमेंट ऑफ द गव्हर्नमेंट कॅपिटल रिसिप्ट अँड कॅपिटल एक्सपेंडिचर, म्हणजे याच्यामध्ये भांडवली जमा आणि भांडवली खर्च या दोन गोष्टी येतात. आता कॅपिटल बजेटिंगचे फीचर याचे काय वैशिष्ट्य असतात. प्लॅनिंग फॉर बिग लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, लॉंग टर्म डिसिजन असते याच्यामध्ये. लार्ज अमाऊंट ऑफ मनी. नंतर गिव्स द बेनिफिट फॉर मेनी इयर्स, म्हणजे लॉंग टर्म साठी बेनिफिट्स असते याचे. नंतर इट क्रिएट ऍसेट, संपत्ती निर्माण करतात. लॉंग टर्म इम्पॅक्ट, आणि खूप दूरपर्यंत इम्पॅक्ट असतो. बूस्ट द ग्रोथ, म्हणजे इकॉनॉमिक जे काय ग्रोथ बूस्ट करण्यासाठी कॅपिटल बजेटिंगचा वापर होतो. नंतर बघा, रेव्हेन्यू बजेट. आता रेव्हेन्यू बजेटमध्ये आपण दोन गोष्टी पाहिल्या होत्या. त्याच्यामध्ये पहिली असते रेव्हेन्यू रिसिप्ट आणि दुसरी असते रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आता रेव्हेन्यू रिसिप्ट मध्ये काय, पहिलं टॅक्स रेव्हेन्यू होतात. आता भारतातली टॅक्स सिस्टीम कशी असते, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स मध्ये डिवाइड झालेली असते, म्हणून आपण इथं दोन टाइप्स लिहिले. त्याच्यामध्ये डायरेक्ट टॅक्सेस लाईक इन्कम टॅक्स असेल, कॉर्पोरेट टॅक्स असेल. आता इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे कोणता असतं, आपला जीएसटी. आता नॉन टॅक्स रेव्हेन्यू मध्ये काय ते, म्हणजे नॉन टॅक्स रेव्हेन्यू त्याच्यामध्ये आपण हे कोणतं बघत आहोत आपण, रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे महसुली जमा. नॉन टॅक्स रेव्हेन्यू मध्ये काय, रेव्हेन्यू रिसिव्ड फ्रॉम द सोर्सेस अदर दॅन टॅक्सेस. म्हणजे पहिले आपण टॅक्सेस मध्ये बघितलं की डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सेस. नॉन टॅक्स रेव्हेन्यू म्हणजे काय, अदर दॅन टॅक्सेस जर महसूल जमा होत असेल तर त्याला आपण नॉन टॅक्स रेव्हेन्यू असं म्हटलं. फॉर एक्झाम्पल, इंटरेस्ट रिसिप्ट असेल, डिव्हिडंड अँड प्रॉफिट रिसिप्ट असेल, ग्रँट्स इन एड्स, फीज, फाईन्स, पेनाल्टीज या गोष्टी याच्यामध्ये येतील. नंतर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे महसुली खर्च म्हणजे काय, these are the current and consumption expenditure which are recurring in nature. Recurring in nature म्हणजेच काय, expense that happens again and again for daily, monthly, yearly जर असं असेल तर त्याला आपण रिकरिंग इन नेचर किंवा एक्सपेन्सेस दॅट रिकरिंग इन नेचर. रिकरिंग म्हणजे काय, रिपीट अँड रिपीट किंवा अगेन अँड अगेन, त्याला आपण रिकरिंग म्हणत असतो. एक्सपेन्सेस दॅट हॅपन्स अगेन अँड अगेन फॉर डेली, मंथली, इयरली यूज जर असेल तर त्याला आपण रिकरिंग इन नेचर म्हणतो. It includes interest payment, major subsidies, grants by the central to the state, salaries and pension to the central government employees, run military or defense daily expenses. ह्या गोष्टी सगळ्या रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये येतील. नंतर आपण बघू कॅपिटल बजेट. आता बघा, कॅपिटल बजेटमध्ये आपण दोन गोष्टी बघितल्या, जसं कॅपिटल रिसिप्ट आणि कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल रिसिप्ट म्हणजे काय, भांडवली जमा. आर दोज रिसिप्ट ऑफ द गव्हर्नमेंट विच आयदर क्रिएट लायबिलिटी और कॉज एनी रिडक्शन इन द ॲसेट ऑफ द गव्हर्नमेंट.
द मेजर सोर्सेस ऑफ कॅपिटल रिसेट ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट आर कोणकोणते तर बॉरोईंग असेल, रिकव्हरी ऑफ लॉस असेल, डिसइन्व्हेस्टमेंट असेल, नंतर कॅपिटल रिसीट म्हणजेच काय मनी इन्व्हेस्टमेंट रिसीव दॅट इन्क्रीज इट्स फंड बट मस्ट बी पेड बॅक लॅटर ऑर लॉंग टर्म, म्हणजे त्याच्यामध्ये पी एफ असेल, पेन्शन प्रोव्हिडंट फंड, पेन्शन असेल, पोस्ट सेव्हिंग एनएससी म्हणजे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, या सगळ्या गोष्टी कॅपिटल रिसिप्ट मध्ये येतील. नंतर बघू आपण हा कॅपिटल एक्सपेंडिचर. दुसरा पार्ट जो आहे कॅपिटल बजेटचाच कॅपिटल एक्सपेंडिचर. मनी स्पेंड टू क्रिएट लॉंग टर्म ॲसेट जर असेल तर त्याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो. द पोर्शन ऑफ द गव्हर्नमेंट पेमेंट दॅट गोज टुवर्ड द कन्स्ट्रक्शन ऑफ द ॲसेट सच ॲज स्कूल. आता बघा इथं लक्षात घ्या, स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल, रोड, ब्रिज, डॅम, रेल्वे लाईन्स, एअरपोर्ट, सीपोर्ट एक्सेट्रा आर द एक्झाम्पल्स ऑफ कॅपिटल एक्सपेंडिचर. आता बघा आपण काय लिहिलं, कन्स्ट्रक्शन ऑफ स्कूल, शाळेची बांधणी करणं कोणता आहे कॅपिटल एक्सपेंडिचर. पण शिक्षकाचा त्या शाळेतल्या शिक्षकाचा पगार जर म्हणला तर कोणता येईल, ते रेव्हेन्यू एक्सपेंडिचर येईल. जर आपण कॉलेज बांधायचं म्हटलं तर कोणता आला, कॅपिटल एक्सपेंडिचर. कॉलेजमधील लेक्चररचा किंवा पिऊन जे काही असतील, चपराशी वगैरे किंवा लॅब असिस्टंट असतील त्यांचा पगार जर द्यायचा म्हटलं तर काय येईल, कॅपिटल एक्सपेंडिचर. हॉस्पिटल बांधायचं म्हटलं, सॉरी, कॉलेजमधल्या शिक्षकाचा पगार जर म्हटलं तर कोणता येईल, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. हॉस्पिटल बांधायचं म्हटलं तर समजा गव्हर्नमेंट हॉस्पिटल बांधायचं असेल तर तो काय झाला, कॅपिटल एक्सपेंडिचर. पण त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधील डॉक्टराचा जर पगार द्यायचा असेल तर कोणता असेल, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ह्या गोष्टी लक्षात घ्या. नंतर द अक्वायझेशन ऑफ न्यू वेपनरी अँड वेपन सिस्टीम सच ॲज मिसाईल टँक, फायटर प्लेन्स, सबमरीन्स, नेसेसिटीज ऑफ फायनान्शियल आउटले. आता बघा आपण तिथं काय लिहिलं की मिलिटरी किंवा डिफेन्सचा डेली जर खर्च असेल तर ते कशामध्ये येईल, तर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. परंतु जर द अक्वायझेशन ऑफ न्यू वेपनरी म्हणजे नवीन वेपन्स घ्यायचे असतील, रणगाडा घ्यायचा असेल, मिसाईल घ्यायचं असेल, असं जर घ्यायचं असेल तर तो कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये येतो. नंतर रिपेमेंट ऑफ लोन, सेंट्रल आणि स्टेट स्कीम या सुद्धा कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये. कारण की सेंट्रल आणि स्टेटच्या स्कीम कसं असते, एखादी स्कीम चालू झाली की ते लॉंग टर्म इम्पॅक्ट पाडते किंवा त्याचं लॉंग टर्म किंवा ते ॲसेट जनरेट होते त्याच्यापासून किंवा लॉंग टर्म इम्पॅक्ट पाडते, तर त्याच्यामुळे आपण त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हणतो. होप करतो बऱ्याच गोष्टी समजल्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.